Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Organisms and Population, lecture number 6. In this lecture, we will discuss about one of the interaction, that is parasitism. Parasites means the organisms which are living on the other living organism and take their food. मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती त्यांची ग्रोथ होणार आहे आणि ते काय करणार आहेत, अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधून काय करतील, ऍब्सॉर्ब द फूड मटेरियल, जे काही न्यूट्रिएंट्स त्याला लागणार आहेत फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, दीज न्यूट्रिएंट्स आर ऍब्सॉर्ब बाय दीज होस्ट ऑर्गॅनिझम. And the organisms which are growing on that host organism, these are nothing but the parasites. त्यांना आपण काय म्हणतो, parasites म्हणतो. There are mainly two types of the parasite, ectoparasite and endoparasite. असे parasite चे दोन types असतील. Ectoparasite means the living organism which are grow on the other living organism external surface. त्याच्या on the external surface these parasitic organism are grow on the host organisms external surface. त्याच्या body surface वरती ज्यांची ग्रोथ होणार आहे तिथून ते न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत, एक्टोपॅरासाइट. And endoparasite means the organisms which are living on the other living organisms body, म्हणजे host organism च्या बॉडीच्या आतमध्ये जे राहणारे पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, these are nothing but the endoparasite. त्यांना आपण endoparasite म्हणतो. Parasites, the parasitic mode of life ensures a free lodging and meals. जे काही पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्या पॅरासाइट मध्ये तर आपण बघितलं दिस पॅरासाइटिक मोड ऑफ द लाईफ. हे जे काही पॅरासाइटिक मोड ऑफ लाईफ आहे किंवा पॅरासाइटिक मोड ऑफ इंटरॅक्शन विच शोज दॅट की ज्या इंटरॅक्शन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, पॅरासाइटिक मोड ऑफ लाईफ इन्शुअर्स ए फ्री लॉजिंग अँड मील्स, म्हणजे राहण्यासाठी त्यांना फ्री मध्ये जागा मिळणार आहे आणि फ्री मध्ये त्यांना काय मिळणार आहे, न्यूट्रिएंट्स अवेलेबल होतील. And in that interaction, the host organism which not get benefit from this parasite. Parasite पासून ते त्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, तर झाला तर काय होणार आहे, ते काय करणार आहे, जे पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम आहे त्या होस्ट ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करतील. म्हणजेच हे पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम हे होस्ट ऑर्गॅनिझमला हार्मफुल आहे. पण पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम जो असणार आहे, दिस पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम विच गेट बेनिफिट फ्रॉम द होस्ट ऑर्गॅनिझम पासून त्यांना बेनिफिट मिळणार. म्हणजे हे जे काही पॅरासाइटिझम ही जी इंटरॅक्शन आहे, इन दॅट इंटरॅक्शन one partner get benefit from the other, but the other partner which do not get the benefit from the parasite, but these parasitic organisms which are harmful to these host organism, या other partnerला त्याच्यापासून तोटा होणार आहे, त्याच्यापासून काय होईल, इनिबिशन होईल, त्याची ग्रोथ इनिबिटेड होणार आहे. बऱ्याच वेळेला या होस्ट ऑर्गॅनिझमची त्याच्यामध्ये डेथ पण होते. सो this type of the parasitic mode of interaction or this parasitism which is observed in different living organism. अगदी small living organism पासून म्हणजे प्लांट्स पासून अगदी एनिमल्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे काय पाहायला मिळणार आहे, parasitic mode of this interaction or parasitic interaction which is observed. Many parasites have evolved to host specific in such a way that both tend to co-evolve against each other. आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की many parasites have evolved to host specific in such a way that both tend to co-evolve against each other. की याच्यामध्ये काय होणार आहे, बऱ्याचशाच पॅरासाइट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालेलं आहे. And they are evolved to host specific, म्हणजे स्पेसिफिक पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम हा स्पेसिफिक होस्ट मध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. And if there is a availability of these specific host, then there is a growth of that parasitic organism. जर त्याला तो
स्पेसिफिक होस्ट जर अवेलेबल झाला तरच या पॅरासाइटिक ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार आहे, तो लाईव्ह राहू शकणार आहे. मीन्स दीज पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम दे इव्हॉल्व टू ए होस्ट स्पेसिफिक इन सच अ वे, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन होणार आहे दॅट द बोथ टेंड टू को इव्हॉल्व अगेन्स्ट इच अदर, एकमेकाच्या अगेन्स्ट ते काय करणार आहे, दोन्ही पण काय होतील, को इव्हॉल्व होणार आहे. And in this way there are number of parasitic organisms which are observed on these plants as well as animals. आपल्याला वेगवेगळे असे नेचर मध्ये पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील. And these parasite which are grow on the plants as well as some parasitic organism which are grow on the plants, some which are growing on the animals. म्हणजे animal मधून ते न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. Then so already we know that there are two types of the parasite, ectoparasite and endoparasite. So here we discuss about the endoparasite. The endoparasite means the living organism, these parasitic organism which are grow or which are live inside the होस्ट बॉडीच्या आतमध्ये ते राहणार आहेत, त्याच्या आतमध्ये एंटर होतील, बॉडीच्या आतमध्ये एंटर होणार आणि तिथं त्याची ग्रोथ होणार आहे, डेव्हलपमेंट होईल, रिप्रोडक्शन होणार आहे. काही याच्यामध्ये आपण बघतो दे आर मॅच्युअर इनसाइड द होस्ट बॉडी अँड इन दिस वे दे शोज द एंडोपॅरासाइटिझम. त्याच्यामध्ये आपल्याला एंडोपॅरासाइटिझम पाहायला मिळेल. इन दॅट इंटरॅक्शन, आता ह्या इंटरॅक्शन मध्ये होस्ट आणि पॅरासाइट जो असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण जर बघितलं तर पॅरासाइट हा होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये राहत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे ऍडॅप्टेशन पाहायला मिळतात. मीन्स दिस एंडोपॅरासाइट विच इव्हॉल्व ए स्पेशल ऍडॅप्टेशन, स्वतःमध्ये काही नंबर ऑफ त्याने काही केले आहेत, काही ऍडॅप्टेशन, काही मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये इंटरनल बॉडी स्ट्रक्चर जे कॅरेक्टर्स असणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळणार आहेत. ऍडॅप्टेशन, काही त्यांना ऍडॅप्ट केलेले आहेत काही चेंजेस की ज्यामुळे तो इझिली काय होऊ शकणार आहे, त्या होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये राहू शकेल. सो द इव्हॉल्व्ड स्पेशल ऍडॅप्टेशन, त्याच्यामधलं पहिलं ऍडॅप्टेशन आपण बघितलं लॉस ऑफ अननेसेसरी सेन्स ऑर्गन. त्याच्यामध्ये जे अननेसेसरी ज्या सेन्स ऑर्गनची त्याला गरजच नाही असे सेन्स ऑर्गन्स काय झाले इन द कोर्स ऑफ इव्होल्युशन, या इव्होल्युशन मध्ये बरेचसेच त्यांनी काय केलेले आहेत, कॅरेक्टर्स ऍडॉप्ट केले, ऍडॅप्टेशन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला आपण जर बघितलं तर अननेसेसरी सेन्स ऑर्गन्स आर लॉस, अननेसेसरी सेन्स ऑर्गन्स लॉस झालेले आहेत. दुसरा जर आपण बघितला प्रेझन्स ऑफ ऍडेसिव्ह ऑर्गन ऑर सकर्स टू क्लिंक ऑन द होस्ट. त्याच्यामध्ये काय असणार आहे, सकर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे काही सकर्स असणार आहेत की ज्या सकर्सच्या सहाय्याने म्हणजे आपण लिव्हर फ्लूक मध्ये जर बघितलं तर इन दॅट लिव्हर फ्लूक वी ऑब्झर्व दॅट देअर इज ए प्रेझेन्स ऑफ सकर. आपल्याला काय पाहायला मिळतात, सकर पाहायला मिळतात आणि हे जे काही सकर असणार आहे दीज सकर्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द अटॅचमेंट. तिथं ज्या होस्ट ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तो राहणार आहे तिथं त्याच्या अटॅचमेंटसाठी, त्याचबरोबर त्या होस्ट ऑर्गॅनिझम मधून जे काही न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट सक करण्यासाठी याच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, सकर्स प्रेझेंट असते. देन द नेक्स्ट आपण बघतो लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम लॉस झालेली आहे, कारण का डायजेस्टिव्ह सिस्टीम जरी प्रेझेंट असेल तरी त्याच्यासाठी काय असणार आहे, डायरेक्टली डायजेस्टेड फूड मटेरियल न्यूट्रिएंट्स तो काय करणार आहे, होस्ट ऑर्गॅनिझम मधून ऍब्सॉर्ब करेल आणि त्यामुळं लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते, काही एंडोपॅरासाइट मध्ये पाहायला मिळेल. देन हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, हे जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत एंडोपॅरासाइट विच हॅव्हिंग द हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी भरपूर असणार आहे. म्हणजे आपण जसं बघतो अस्कॅरिस मध्ये ऍट ए टाइम जी काय फिमेल असणार आहे ती 20,000 पासून 2 लाखापर्यंत काय करू शकते, एग जे असणार आहे ते ले डाऊन करणार आहे आणि त्याच्यापासून जे फर्टिलाइज असतील त्याच्यापासून नवीन काय होणार आहे, अस्कॅरिस डेव्हलप होतील. आता ह्या ज्या काही म्हणजे त्याच्यामध्ये रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी जी असणार आहे मॅच्युअर झाल्यानंतर दिस रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी विच इज
more, that is the high reproductive capacity which is also observed in endoparasite. Means these are the evolved special adaptation in the endoparasite. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 मार्काचा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. What are the different special adaptation are observed in the endoparasite? These are nothing but the loss of unnecessary sense organ, then presence of adhesive organ or suckers to cling on the host. Hostला अटॅच होण्यासाठी त्याच्यामध्ये adhesive organ किंवा sucker डेव्हलप होतील. लॉस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर हाय रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आपल्याला पाहायला मिळते. देन आता यामध्ये आपण बघू शकतो होस्ट स्पेसिफिक काही जे असणार आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक होस्ट मध्येच हा काय असेल पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम राहणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की Ascaris, this Ascaris which is this parasitic organism, this is a roundworm which is present in the children. जे काही चिल्ड्रन असणार आहेत त्या चिल्ड्रनच्या मोस्टली आपल्याला Ascaris डिसीज पाहायला मिळतो की ज्यामुळे कशामुळे पाहायला मिळणार आहे तर हे जे काही थ्रू द कॉन्टामिनेटेड फूड असेल वॉटर असेल याच्यामधून जर एग्स हे ह्युमन बिंगच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये पोहोचले तर तिथं काय होणार आहे जे काही फर्टिलाइज जे काही एग्स असणार आहे त्याच्यापासून लार्वा टू अडल्ट स्टेज पाहायला मिळेल आपल्याला आणि जे काही अडल्ट हे फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये परत मेल अँड फिमेल आफ्टर द कॉप्युलेशन दिस फिमेल ले डाऊन द नंबर ऑफ एग्स. आणि हा जो काही हे असणार आहे Ascaris असेल दिस Ascaris which is a endoparasite which live or in the intestine of the human being. ह्युमन बिंगच्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपल्याला हा पाहायला मिळणार आहे. सो इट रिक्वायर द स्पेसिफिक होस्ट दॅट इज ह्युमन बिंग. But the some parasitic endoparasitic organism they require the two hosts to complete its life cycle. म्हणजे त्याची लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी त्याला 2 होस्ट लागणार आहे. Out of which one is act as a vector. काही काय करणार आहेत वेक्टर म्हणून ऍक्ट होतील. म्हणजे जसं आपण बघतो प्लाझ्मोडियम हा प्लाझ्मोडियम विच इज ए कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ द मलेरिया. मलेरियाचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे अँड दिस इज ए हा जो काही malarial parasite असेल this malarial parasite which is nothing but the plasmodium vivax plasmodium ovale plasmodium falciparum अशा त्याच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. this plasmodium vivax needs a vector. त्याला वेक्टर लागणार म्हणजे अनाफिलस मॉस्किटो फिमेल अनाफिलस मॉस्किटो च्या मार्फत ह्या वेक्टर मार्फत तो कशामध्ये जाणार आहे इट इज एंटर इनटू द ह्युमन बीइंग मध्ये तो जाणार आहे. म्हणजे अनाफिलस मॉस्किटो जी असणार आहे त्याच्या बाईट मुळे तिच्या सलाइवा मध्ये प्रेझेंट असलेल्या त्याचे जे काही स्पोरोझोइटची जी स्टेज असणार आहे विच इज एंटर इनटू द दीज ह्युमन बीइंग मध्ये जाणार आहेत आणि मग एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे हे काय होतील ट्रान्सफर होणार आहे थ्रू द वेक्टर दॅट इज द मॉस्किटो या अनाफिलस फिमेल अनाफिलस मॉस्किटो मार्फत या वेक्टर मार्फत हा जो काही एंडोपॅरासाइट असणार आहे दॅट इज मलेरियल पॅरासाइट प्लाझ्मोडियम विच इज एंटर इनटू द डिफरंट होस्ट वेगवेगळ्या होस्ट मध्ये तो एंटर. देन आता आपण एक्झाम्पल बघू शकतो दॅट इज द लिव्हर फ्लूक. लिव्हर फ्लूक रिक्वायर द 2 होस्ट to complete its life cycle which are nothing but the goat and snail. गोट आणि स्नेल हे दोन त्याच्यामध्ये काय असेल शिप अँड स्नेल जे असणार आहेत हे त्याच्यासाठी काय लागतील these are the 2 hosts to complete its life cycle. काही लिव्हर फ्लूक मध्ये आपण बघू शकतो it also require the snail and fish to complete its life cycle. means these parasite हे जे काही parasites असणार आहेत these parasite shows a special adaptation as well as some are the host specific and some are require the 2 hosts to complete its life cycle as well as some parasite they require the vector to transfer from the one person to the other person. Then the most of the parasite harm the host, render to the host and more vulnerable to the predation by making it physically weak. तर आपण बघितलं most of parasite harm the host
बरेचसे आता ह्याच्यामध्ये जे काही पॅरासाइट असणार आहेत ते मोस्टली काय असणार आहेत, हार्मफुल टू द होस्ट ऑर्गॅनिझम. दे अफेक्ट ऑन द ग्रोथ ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. दे ऑल्सो अफेक्ट ऑन द स्पेशली दॅट इज द ऑल ज्या काही त्याच्यामधल्या फिजिओलॉजिकल रिॲक्शन आहेत त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रॅक्ट निर्माण करणार आहेत. दे अफेक्ट ऑन देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट वरती इफेक्ट होईल, त्याच्या रिप्रोडक्शन वरती इफेक्ट होणार आहे. म्हणजे त्याची जी काही इंटरनल सिस्टीम असेल त्याच्यावरती ते इफेक्ट करणार आहे. त्याचबरोबर ग्रोथ वरती इफेक्ट होणार, कारण त्याच्यामधलं न्यूट्रिशन हा एंडो पॅरासाइट काय करणार आहे, सक करणार. As well as due to which as it affect on its survive growth, then also it affect on its whole activity, and due to which sometime there are death of the host organism. host organism च्या याच्यामध्ये डेथ पण होणार आहे. and due to which म्हणजे हे जे काही the parasitic असणार आहे, this parasite render the host more vulnerable to the predation by making it physically weak. या होस्टला ते काय करणार आहे, फिजिकली वीक करून टाकतील, की ज्यामुळे काय होणार आहे, हा जेव्हा पॅरासाइट त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जाणार आहे त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम वरती, बॉडी फंक्शन वरती अफेक्ट करेल, आणि त्यामुळे तो पर्सन हा काय होणार आहे, फिजिकली वीक होईल. तो ॲनिमल किंवा एखादं प्लांट असेल, त्या प्लांट मध्ये जर एंडोपॅरासाइट असेल तरी सुद्धा तो त्याला काय करणार आहे, वीक करणार आहे. म्हणजे त्याच्या पूर्ण ग्रोथ वरती इफेक्ट होईल. समटाइम्स देयर इज अ डेथ ऑफ दिस होस्ट ऑर्गॅनिझम. देन द एक्टोपॅरासाइट. आता या एक्टोपॅरासाइट मध्ये जर आपण बघितलं, एक्टोपॅरासाइट मीन्स द पॅरासाइटिक ऑर्गॅनिझम विच आर लाईव्ह on the host organism externally. They are attached to the host organism external surface. त्याच्या बॉडी सरफेस वरती ते राहणार आहेत, बॉडी सरफेसला अटॅच होतील आणि न्यूट्रिशन सक करून घेणार आहेत. देन दीज आर नोन ॲज ए एक्टोपॅरासाइट. त्यांना आपण एक्टोपॅरासाइट म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, लाईस ऑन द ह्युमन बिंग वरती जे लाईस असणार आहेत, these are the, it is a small insect that is the lice on human which is also act as a ectoparasite. Then ticks on the dog, म्हणजे आपण जर बघितलं डॉगच्या स्किन वरती जे काही आपण बघतो टिक्स आपल्याला पाहायला मिळतात, these ticks which is also one of the small insect, and these ticks which are also act as a ectoparasite. ectoparasite म्हणून ते ऍक्ट होणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला बघता येईल की लीच जो असणार आहे तो लीच पण काय करणार आहे, लीच विच इज अटॅच टू द ॲनिमल मोस्टली, तो काय करणार आहे, ह्युमन बिंगला अटॅच होईल अँड सक द ब्लड फ्रॉम द ह्युमन बिंग मधून. त्याचबरोबर अदर वर्टिब्रेट्स असणार त्याच्यामधून काय करेल, तर जे काही ब्लड असणार आहे ते ब्लड सक करून घेईल अँड फुलफिल इट्स न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल करणार. Then the other example आपण बघू शकतो, marine fish are infested with a ectoparasite copepod. Copepods, these are the small microscopic crustacean जे असणारे crustacean animals आहेत हे मायक्रोस्कोपिक आहेत, and these crustaceans which are act as a ectoparasite, हे ectoparasite आहेत and which are attached to the marine फिशला अटॅच होणार आहेत and they take their nutrition from these marine fish. In this way, these copepods which act as a ectoparasite म्हणून ते ऍक्ट होते. Then other example आपण बघू शकतो, Cuscuta parasitic plant on the hedge plant. हेज प्लांट म्हणजे काय असेल, जे काही कुंपण करण्यासाठी वेगवेगळी झाडं आपण लावतो किंवा बऱ्याचशा लार्ज ट्रीज वरती पण आपल्याला असं येलोइश वायर लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे. येलोइश वायर लाईक थिन स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज नथिंग बट द कस्कुटा. त्याला आपण मराठीमध्ये अमरवेल पण म्हणतो. ती पूर्ण असं वायर सारखं येलोइश कलरचं पिवळसर कलरचं स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आहे. This is one of the parasitic plant and this parasitic plant develops special type of the root. त्याच्यामध्ये एक स्पेशल टाइपचे रूट डेव्हलप होणार आहेत. These are nothing but the Hastoria सारखे स्पेशल टाइपचे रूट्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत and these Hastoria which are microscopic roots which are penetrate inside this host body. ही जे काय असणार आहे की होस्ट प्लांट आहे, या होस्ट प्लांट मध्ये ते पेनिट्रेट होतील
हे हस्टोरिया रूट्स त्याच्यामध्ये पेनिट्रेट होतील, सकिंग रूट्स त्याच्यामध्ये पेनिट्रेट होतील, दे रीच अप टू द झायलेम एंड फ्लोएम, झायलेम एंड फ्लोएम पर्यंत जाणार आहे. आणि झायलेम एंड फ्लोएम पर्यंत गेल्यानंतर म्हणजे जर आपण टीएस घेतला तर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हे काय असणार आहे, दिस इज द होस्ट स्टेम असणार आहे, त्याचा हा काय असणार आहे, ट्रान्सफर सेक्शन आहे. तो घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इथं आपण बघितलं सेंटरला इथे हे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत आणि हे जे हस्टोरिया रूट्स असणार आहेत, दीज हस्टोरिया रूट्स दे आर रिचेस अप टू द झायलेम एंड फ्लोएम ऑफ द होस्ट स्टेम. होस्ट स्टेमच्या झायलेम एंड फ्लोएम पर्यंत ते जाणार आहे and directly absorb the water minerals and food material from the host plant. host plant मधून water mineral and food material absorb करून घेणार आहे. In this way this Cuscuta plant which act as a parasite, ते parasite म्हणून act होणार आहे and which is one of the example of the parasitic plant. parasitic plant चे example. Then we also observe the other example, that is the brood parasitism in birds. brood parasitism आपल्याला birds मध्ये पाहायला मिळतं. In this brood parasitism, the parasitic bird lays its eggs in the nest of its host bird. जे काही होस्ट बर्ड आहे त्या होस्ट बर्डच्या नेस्ट मध्ये, त्याच्या घरट्यामध्ये हा पॅरासाइटिक बर्ड काय करणार आहे, त्याची अंडी घालणार आहे. अँड दीज एग्स which are incubated by these host bird, म्हणजे हा होस्ट बर्ड काय करणार आहे, त्याचे जे स्वतःचे एग्स असतील याच्या बरोबरच काय करणार आहे, या पॅरासाइटिक बर्डचे जे काही एग्स असतील त्याचं पण इन्क्युबेशन त्याच्या बरोबर होणार आहे. अँड दिस होस्ट बर्ड which cannot easily identify the parasitic bird's eggs, and as there is, कारण काय झालेलं आहे, in the course of evolution या पॅरासाइटिक बर्डनी अशा पद्धतीचे एग्स डेव्हलप केलेले आहेत. These eggs which are similar in the host bird's eggs in the size and color. साईज आणि कलर जो असणार आहे या पॅरासाइटिक बर्डच्या एगचा, त्याच्या अंड्यांचा जो कलर असणार आहे तो सेम कोणासारखा असेल, होस्ट बर्डच्या एग सारखाच काय असणार आहे, साईज आणि कलर सेमच असणार. So this host bird which is unable to detect these eggs which are the parasitic bird, parasitic bird चे eggs आहेत हे तो डिटेक्टच करू शकणार नाही. त्यामुळे this host bird cannot eject these eggs. eject म्हणजे त्यांना ते काढून फेकून देणार नाही ते eggs, कारण त्याला ते डिटेक्टच होणार नाही, कारण दोन्ही eggs एक असणार आहे. या पॅरासाइटिक बर्डचे eggs हे होस्ट बर्डच्या eggs सारखेच असणार आहे. अँड ड्यू टू विच, आणि त्यामुळे काय होणार आहे, हा होस्ट बर्ड जो असणार आहे तो त्याचं इन्क्युबेशन करेल. इन दिस वे दिस टाइप ऑफ द पॅरासाइटिझम विच इज कॉल्ड एज ए ब्रूड पॅरासाइटिझम, त्याला आपण काय म्हणतो, ब्रूड पॅरासाइटिझम. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघायचं असेल, एग्स ऑफ एशियन कोयल, म्हणजे आशियन कोयल जे असणार आहे, म्हणजे एशियन कोयल hatch before that of its host इंडियन क्रो. म्हणजे काय असेल, इंडियन क्रो जो असेल कावळाच असणार आहे, त्याचं जे घरट असतं त्या घरट्यामध्ये जे हे इन द एशियन कोयल जे असणार आहे, म्हणजे कोकिळा जी असते ती काय करते, तिची अंडी काय करणार आहे त्याच्या घरट्यामध्ये घालेल आणि तिचे एग्स आणि ह्या क्रोचे एग्स जे असणार आहेत, कोयल अँड द क्रोज एग्स विच आर सिमिलर इन साइज अँड शेप, due to which the Indian crow cannot detect the eggs of these quail, and due to which the incubation which is carried out by this Indian crow, and this is the example of the brood parasitism. हे brood parasitismचं example आहे. So this is all about the parasitism. या parasitism मधले जे वेगवेगळे examples आहेत, या examples, these all examples which are very important for the NEET and the CET exam, as well as this point which is also important for the theory. याच्यावर theory वरती पण एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Write a note on the parasitism असा क्वेश्चन विचारला जाईल, किंवा what is parasitism, give any one example of the parasitism, किंवा give any one example of ectoparasitism, endoparaasitism, अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा
जे काही वेगवेगळ्या इंटरॅक्शन आहेत त्या इंटरॅक्शनची नावं एका साईडला दिली जातील आणि दुसऱ्या साईडला एक्झाम्पल दिले जातील आणि मॅच द पेअर साठी सुद्धा हा क्वेश्चन अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द पॅरासाइटिझम इंटरॅक्शन. थँक यू व्हेरी मच.